नमस्कार. एम.एस मॅथमॅटिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत इयत्ता चौथी स्कॉलरशिप परीक्षा. विषय बुद्धिमत्ता चाचणी. घटक 2 वर्गीकरण. उपघटक 3 आकृत्या. स्वाध्याय 2.3. पुढील प्रत्येक प्रश्नात 3 आकृत्यांचा गट बनतो. या गटात न बसणारी आकृती ओळखा. मित्रांनो, प्रश्न नंबर 1 मध्ये आपल्याला एकूण 4 आकृत्या दिलेल्या आहेत. त्यामध्ये गटात न बसणारी आकृती आपल्याला ओळखायची आहे. बघा, आता पहिली आकृती मित्रांनो 1, 2 आणि 3. पहिली आकृती 3 रेषांपासून बनली. दुसरी आकृती 1, 2, 3. दुसरी आकृती सुद्धा 3 रेषांपासून बनली. तिसरी आकृती 1, 2, 3. तिसरी आकृती सुद्धा 3 रेषांपासून बनली. आणि मित्रांनो, चौथी आकृती 1, 2, 3 आणि 4 रेषांपासून बनलेली आहे. म्हणून गटात न बसणारी आकृती आहे पर्याय क्रमांक 4. मित्रांनो, 1, 2, 3 या आकृत्या 3 रेषांपासून बनलेल्या आहेत आणि चौथी आकृती किंवा त्याला आपण इंग्रजी अक्षर म्हणू शकतो ते मित्रांनो 4 रेषेपासून बनलेलं आहे. म्हणून गटात न बसणारी आकृती आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर आहे प्रश्न नंबर 2. मित्रांनो, बाहेरची जी आकृती आहे म्हणजे चौकोनामध्ये मित्रांनो ज्या आपल्याला 2 आकृत्या दिल्यात त्यातली बाहेरची आकृती 5 रेषांपासून बनली. बाहेरची आकृती 5 रेषांपासून बनली. आतमधील आकृती 6 रेषांपासून बनली. इथे मित्रांनो बाहेरची आकृती चौकोनाची आहे म्हणजे 4 रेषांपासून आणि आतली आकृती 3 रेषांपासून. मग तिसऱ्या आकृतीमध्ये बाहेरची आकृती 4 रेषांपासून, आतली आकृती 5 रेषांपासून. चौथी आकृती बाहेरची आकृती मित्रांनो 3 रेषांपासून आणि आतमधील आकृती 4 रेषांपासून. म्हणून गटात न बसणारी आकृती आहे पर्याय क्रमांक 2. म्हणजे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 वगळता प्रत्येक पर्यायात आतील रचनेत बाहेरच्या रचनेपेक्षा एक रेषा जास्त आहे. प्रश्न नंबर 3. मित्रांनो, प्रश्न नंबर 3 मध्ये पहिल्या आकृतीचे 3 भाग आहेत, दुसऱ्या आकृतीचे 3 भाग, तिसऱ्या आकृतीचे 4 भाग आणि चौथ्या आकृतीचे 3 भाग. म्हणजे मित्रांनो गटात न बसणारी आकृती आहे पर्याय क्रमांक 3. कारण की पहिल्या आकृतीचे एकूण 3 भाग झालेले आहेत, दुसऱ्या आकृतीचे 3 भाग आहेत, चौथ्या आकृतीचे सुद्धा मित्रांनो 3 भाग झालेले आहेत, पण तिसऱ्या आकृतीचे 4 भाग झालेले आहे. म्हणून तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. यानंतर आहे प्रश्न नंबर 4. मित्रांनो, प्रश्न नंबर 4 मध्ये बघितलं बघा, अधिक वजा त्रिकोण वर्तुळ म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या फिरण्याच्या दिशेत मित्रांनो आपल्याला चिन्हांचा क्रम लक्षात घ्यायचा आहे. अधिक वजा, त्यानंतर त्रिकोण वर्तुळ, अधिक वजा त्रिकोण वर्तुळ, अधिक वजा त्रिकोण वर्तुळ. तर मित्रांनो इथे बघा, अधिक वजा त्रिकोण वर्तुळ हा क्रम घड्याळाच्या काट्याच्या फिरण्याच्या विरुद्ध दिशेला आहे. म्हणून चौथ्या प्रश्नामध्ये गटात न बसणारी आकृती आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर आहे प्रश्न नंबर 5. मित्रांनो, 5व्या प्रश्नामध्ये बघा, अधिक वजा गुणिले भागिले, अधिक वजा गुणिले भागिले. मित्रांनो इथे बघा अधिकचं चिन्ह या ठिकाणी नाहीये, वजा गुण म्हणजे वजा गुणिले गुणिले भागिले. मित्रांनो गुणिले चिन्ह या ठिकाणी दोनदा आलंय. इथे अधिक वजा गुणिले भागिले. मित्रांनो 5व्या प्रश्नामध्ये गटात न बसणारी आकृती आहे पर्याय क्रमांक 3. कारण की या आकृतीमध्ये गुणाकाराचं चिन्ह दोनदा आलं, बेरजेचं चिन्ह आलेलं नाही. यानंतर आहे प्रश्न नंबर 6. मित्रांनो 2 रेषा आणि 1 वक्र रेषा, 2 रेषा 1 वक्र रेषा, 2 रेषा 1 वक्र रेषा. पण पर्याय क्रमांक 3 मध्ये मित्रांनो 3ही रेषाच आहेत. 3ही रेषांपासून त्रिकोणाची आकृती तयार झाली. म्हणजे पर्याय क्रमांक 3 मध्ये वक्र रेषा आलेली नाही. म्हणून 6व्या प्रश्नाचं उत्तर किंवा गटात न बसणारी आकृती आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर आहे प्रश्न नंबर 7. मित्रांनो प्रश्न नंबर 7 मध्ये आपल्याला आरशातील प्रतिमा दिलेली आहे. बघा, जी डावी आकृती आहे त्या डाव्या आकृतीची मित्रांनो आरशातील प्रतिमा आहे मित्रांनो उजवीकडे. पर्याय क्रमांक 1 मध्ये मित्रांनो आरशातील प्रतिमा आहे. पर्याय क्रमांक 2 मध्ये सुद्धा मित्रांनो आरशातील प्रतिमा आहे. 3 मध्ये सुद्धा डाव्या आकृतीची आरशातील प्रतिमा उजवीकडे आहे. पण पर्याय क्रमांक 4 मध्ये मित्रांनो तसं दिसत नाही. पर्याय क्रमांक 4 मध्ये मित्रांनो आकृती या ठिकाणी उलट झालेली आहे. म्हणून 7व्या प्रश्नामध्ये गटाशी किंवा गटात न बसणारी आकृती आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न नंबर 8. मित्रांनो प्रश्न नंबर 8 मध्ये बघितलं तर पहिल्या आकृतीचे 3 समान भाग झालेले आहेत, दुसऱ्या आकृतीचे 3 असमान भाग, तिसऱ्या आकृतीचे 3 असमान भाग आणि चौथ्या आकृतीचे सुद्धा 3 असमान भाग आहेत. म्हणजे 8व्या प्रश्नामध्ये गटाशी
किंवा गटात न बसणारी आकृती आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न नंबर 9 मित्रांनो, गटात न बसणारी आकृती आपल्याला ओळखायची आहे. बघा या ठिकाणी चारही आकृत्यांमध्ये मित्रांनो वर्तुळाची आकृती काढलेली आहे. त्या वर्तुळाचे 4 समान भाग केलेले आहेत आणि 2 भागांमध्ये 2 भागांना मित्रांनो अशा रेषा काढलेल्या आहेत. मग आता पहिल्या आकृतीमध्ये आडव्या रेषा, उभ्या रेषा. दुसऱ्या आकृतीमध्ये मित्रांनो रेषा ज्या आहेत दोनही भागामधल्या रेषा सारख्याच आहेत. तिसऱ्या आकृतीमध्ये उभ्या रेषा, आडव्या रेषा. चौथ्या आकृतीमध्ये सुद्धा उभ्या रेषा, आडव्या रेषा आहेत. म्हणजे गटात न बसणारी आकृती आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 10 मित्रांनो, 4 आकृत्या दिलेल्या आहेत. या चारही आकृत्यांमधून आपल्याला गटात न बसणारी आकृती ओळखायची आहे. मित्रांनो, आडव्या रेषेने बघा पहिली आकृती, दुसरी आकृती आणि तिसऱ्या आकृतीमध्ये आपण एक आडवी रेषा काढून आकृतीचे 2 समान भाग करू शकतो. पण पर्याय क्रमांक 4 मध्ये आडवी रेषा काढल्यानंतर आकृतीचे 2 समान भाग होऊ शकत नाही. म्हणून 10व्या प्रश्नाचं उत्तर किंवा गटात न बसणारी आकृती आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर आहे प्रश्न नंबर 11. मित्रांनो, प्रश्न नंबर 11 मध्ये बघा पहिली आकृती त्रिकोणात त्रिकोण, दुसरी आकृती पंचकोनात चौकोन, तिसरी आकृती चौकोनात वर्तुळ आणि चौथी आकृती चौकोनात वर्तुळात चौकोन. म्हणजे मित्रांनो आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. कारण की पहिल्या आकृतीमध्ये त्रिकोणात त्रिकोण आहे आणि बाकी 2, 3, 4 मध्ये मित्रांनो बाहेरची आकृती वेगळी आणि आतमधली आकृती वेगळी आहे. बाहेरची आकृती वेगळी, आतमधली आकृती वेगळी. बाहेरची आकृती वेगळी, आतमधली आकृती वेगळी. म्हणून 11व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. गटात न बसणारी आकृती आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर आहे प्रश्न नंबर 12. मित्रांनो, प्रश्न नंबर 12 मध्ये बघितलं तर या ठिकाणी पहिली आकृती 1, 2, 3, 4. पहिली आकृती 4 रेषांनी बनली. दुसरी आकृती 1, 2, 3, 4 4 रेषांनी बनली. तिसरी आकृती सुद्धा 1, 2, 3 आणि 4 रेषांनी बनली. पण मित्रांनो चौथी आकृती 1, 2, 3, 4 आणि 5 रेषांनी बनलेली आहे. म्हणून गटात न बसणारी आकृती आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर आहे प्रश्न नंबर 13. मित्रांनो, प्रश्न नंबर 13 मध्ये जर आपण बघितलं तर बाहेरची आकृती मित्रांनो बाहेरची आकृती आहे 5 रेषांपासून, आतमधली आकृती आहे 4 रेषांपासून. इथे पर्याय तिसऱ्या आकृतीमध्ये मित्रांनो बाहेरची आकृती 3 रेषा, आतमधली आकृती 2 रेषा. चौथ्या आकृतीमध्ये बाहेरची आकृती आहे 4 रेषांपासून बनलेली, आतमधली आकृती आहे 3 रेषांपासून बनलेली. पण दुसऱ्या आकृतीमध्ये मित्रांनो बघितलं तर बाहेरची आकृती 6 रेषांपासून बनली आणि आतमधली आकृती 4 रेषांपासून बनलेली आहे. म्हणून गटात न बसणारी आकृती आहे पर्याय क्रमांक 2. म्हणजे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 वगळता 1, 2, 1, 3 आणि 4 मधील आकृत्या मित्रांनो बाहेरच्या आकृतीपेक्षा आतमध्ये एक रेषा कमी आहे. म्हणजे बाहेर जर 5 रेषा असतील तर आतमध्ये 4 रेषा, इथे 3 आतमध्ये 2, बाहेर 4 आतमध्ये 3 रेषा. म्हणून गटात न बसणारी आकृती आहे पर्याय क्रमांक 2. यानंतर आहे प्रश्न नंबर 14. मित्रांनो, प्रश्न नंबर 14 मध्ये बघा आता आकृती बनलेली आहे मित्रांनो 5 रेषांपासून आणि आतमध्ये आहेत 4 रेषा. दुसरी आकृती बघितली तर मित्रांनो आकृती बनली 4 रेषांपासून आणि आतमध्ये आहे 4 रेषा. तिसरी आकृती बनलेली आहे मित्रांनो 6 रेषांपासून आणि आतमध्ये 1, 2, 3, 4, 5, 6 रेषा. चौथी आकृती त्रिकोणाची आहे आणि आतमध्ये सुद्धा 3च रेषा आहेत. म्हणजे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 वगळता बाकी सर्व आकृत्या जेवढ्या रेषांपासून बनल्या तेवढ्याच रेषा आतमध्ये आहेत. म्हणून 14व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. प्रश्न नंबर 15 गटामध्ये मित्रांनो 14व्या प्रश्नामध्ये गटात न बसणारी आकृती आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर आहे प्रश्न नंबर 15. प्रश्न नंबर 15 मध्ये मित्रांनो बघा 3 त्रिकोण आणि 1 आयत. 3 त्रिकोण 1 आयत. 3 त्रिकोण 1 आयत. मित्रांनो पर्याय क्रमांक 3 वगळता 1, 2 आणि 4 या आकृत्यामध्ये 3 त्रिकोण आणि 1 आयत आहे. म्हणून गटात न बसणारी आकृती आहे पर्याय क्रमांक 3. शेवटच्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. तोपर्यंत गणित सोडवा, आत्मविश्वास वाढवा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.